नमस्कार शेतकरी मित्र, तुम्ही पाहताय 3 HP सोलरचं हा पाणी आहे आणि समोरच्या बाजूला नळीला सॉकेट आहे. तर 3 HP भरपूर पाणी देते. ती ट्रिक अवलंबा, तुम्हालाही भरपूर पाणी बोर मारतो. तुम्ही पाहा, खतरनाक पाणी आहे. तरी मी स्ट्रिक काय वापरली ते तुम्हाला दाखवते. सर्व दूर हा कांदा आहे पहा. तर डायरेक्ट सोलरपर्यंत बोरपर्यंत आहे, तिथे सोलर आहे. तर मी काय स्ट्रिक वापरले ते तुम्हाला सांगतो आहे. मी सोलर सुरू आहे, आत्ता चालू आहे मोटरी आणि अशा प्रकारे आहे, व्यवस्थित सगळं आहे आणि मोटर ऑन आहे, पॉवर ऑन आहे. शक्ती कंपनी सोलर आहे. मित्रांनो, पाणी खूप कमी देत होतं, तर मी काय थोडे डोकं लावले. तर ही 30 मीटरचं हेड 100 फुटावर सोडली होती मी मोटरी, तर पाणी कमी देत होतं. तर मित्रांनो, ही 60 फुटावर मोटरी मी सोडली, 40 फूट पाईप वरती घेतला आहे आणि पाण्यामध्ये चांगला बदल झाला आहे. तर फक्त सपाच्या खाली 10 फूट मोटरी सोडणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर खोल जो सोडणं काही उपयोगाचं नाही, फक्त पाणी कमी चालतं, दुसरं काही उपयोग होत नाही. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं, सपाच्या खाली 10 फूट मोटरी सोडायचं, म्हणजे सप 70ला असेल तर 80 फुटावर सोडायचे. आपले लोखंडी जरी पाईप असतील तरी त्याला पण काय लोक 150 फूट बोर आहे, मग डायरेक्ट 15 पाईप सोडून 150 फुटावर सोडतात. सप असतो 40-45ला. जो वरचा खर्च आहे तो चुकीचा, काही उपयोगाचा नसतो. पण खूप लोकांना बोर जितका खोल तेवढी सोडण्याची सवय असते. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, सपाच्या खाली फक्त 10 ते 15 फूट सोडणं पुरेसं आहे. बाकी खर्च पण जास्त होतो आणि त्याचा उपयोग पण होत नाही. सगळेच बोरला मी तसं केलेलं आहे. खूप लोकांना सांगत असतो, पण नाही, ते आपलंच स्वतःचं म्हणणं कडेल नेतात. काय लोकांना असं वाटतं खाली कच्चं खांदीक लागलं, त्यात पाणी जातं, रेवाट वगैरे लागतं ना, तर ती त्यामुळे सोडतात. तसं पाणी सपातून आत काय जमिनीत जात नसते, हा एक गैरसमज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.